प्रती बाबा जे वदले, हाजी निक्षून वदते झाले, न लगे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता, तरी मज आहे एकची आस्था. कोळंब्यातील तुकडा लाभता, कृतकल्याणता पावेन. हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव आले परतोन. करिताच बाबांस ते निवेदन, बाबा जे तत्क्षण खवळले. कोळंबा आणि पाण्याच्या घागरी स्वये उचलून भिरकाविल्या द्वारी. हात चावोनिया करकरी, आले शेजारी हाजीच्या. धरून आपुली कफनी दोकरी, हाजी सन्मुख उचलून वरी. म्हणती तू काय समजलास अंतरी, करिसी फुशारी मज पुढे. बुढ्ढेपणाचा तोरा दाविसी, ऐसेची काय तू कुराण पढसी. मक्का केल्याचा ताठा वाहसी, परीन जाणसी तू माते. ऐसे तयासी निर्भर्सिले, अर्वाच्य शब्द प्रहार केले. हाजी बहु गांगरून गेले, बाबा परतले माघारा. मशिदीचे अंगणी शिरता, माळिणी देखिल्या आंबे विकिता. खरे दिल्या त्या पाट्या समजता, पाठविल्या तत्वता हाजीस. तैसेची तात्काळ मागे परतले, पुन्हा त्या फाळक्यापाशी गेले. रुपये 55 खिशातून काढिले, हातावर मोजिले तयाचे. तेथून पुढे मग प्रेम जडले, हाजीस जेवावया निमंत्रिले. दोघेही जणू अवघे विसरले, हाजी समरसले निजरंगी. पुढे मग ते गेले आले, यथेच्छ बाबांचे प्रेमी रंगले. नंतरही बाबांनी वेळोवेळे, रुपये दिधले तयास. असो एकदा साई समर्था, मेघावरी ही जयाची सत्ता. तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता, आश्चर्य चित्ता दाटले. अतिभयंकर होता समय, नभ समग्र भरले तमोमय. पशुपक्षिया उद्भवले भय, झंझावायू सुटला. झाला सूर्यास्त सायंकाळ, उठली एकाएकी वावटळ. सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ, उडाली खळबळ दुर्धर. त्यातची मेघांचा गडगडाट, विद्युल्लतांचा कडकडाट. वाऱ्याचा भयंकर सोसाट, वर्षाव घनदाट जोराचा. मेघ वर्षला मुसळधारा, वाजू लागल्या फटफट गारा. ग्रामस्थांसी सुटला भेदरा, गुरा ढोरा आकांत. मशिदीच्या वळचणी खाली, भणंग भिकारी निवार्या आली. गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली, भीड झाली मशिदी. पाणीच पाणी चौफेर झाले, गवत सारे वाहून गेले. पीकही खळ्यातील सर्व भिजले, लोक गजबजले मानसी. अवघे ग्रामस्थ घाबरले, सभा मंडपी येऊन भरले. कोणी मशिदीचे वळचणीस राहिले, गाऱ्हाणे घातले बाबांना. जोगाई जाखाई मरी आई, शनी शंकर अंबाबाई. मारुती खंडोबा म्हाळसाई, ठाई ठाई शिर्डीत. परी अवघड प्रसंग येता, कामी पडेना एकही ग्रामस्था. तयांचा तो चालता बोलता धावता, संकटी पावता एक साई. न लगे तयासी बोकड कोंबडा, न लगे तयासी टका दोकडा. एका भावाचा भुकेला रोकडा, करी झाडा संकटांचा. पाहून ऐसे लोक भ्याले, महाराज फारची हेलावले. गादी सोडून पुढे आले, उभे राहिले धारेवर. मेघनिनादे भरल्या नभा, कडाडती विजा चमकती प्रभा. त्यातची साई महाराज उभा, आकंठ बोभाय उच्चस्वरे. निज जीवाहून निज भक्त, देवास आवडती साधू संत. देवतयांचे बोलात वर्तत, अवतार घेत त्या लागी. परिसोनी भक्तांचा धावा, देवासी लागे कैवार घ्यावा. वरचे वरी शब्द झेलावा, भक्त भावा स्मरोनी. चालली आरोळीवर आरोळी, नाद दुमदुमला निराळी. वाटे मशीद डळमळली, कांटाळी बैसली सकळांची. त्या गिरा गजर तारस्वरे,
दुमदुमली मशीद मंदिरे तव मेघ निजगर्जना आवरे वर्षावतारे धारांचा उदंड बाबांची आरोळी अवघा सभा मंडप दंडळी गजबजली भक्त मंडळी तटस्थ ठेली ठाईच अतर्क्य बाबांचे विंदान जाहले वर्षावा आकर्षण वायू ही आवरला तत्क्षण धुई विच्छिन्न जाहली हळूहळू पाऊस उगवला सोसाटाही मंदावला नक्षत्रगण दिसू लागला तम निरसला ते काळी पाऊस पुढे पूर्ण उगवला सोसाट्याचा पवनही विरमला चंद्र गगनी दिसू लागला आनंद झाला सकळा ते वाटे इंद्रास दया आली पाहिजे संतांची वाणी राखली ढगे 12 वाटा फाकली शांत झाली वावटळ पाऊस सर्वस्वी नरमला वाराही मंद वाहू लागला गडगडाट जागीच जिराला धीर आला पशुपक्ष्या सोडून या घरांच्या वळचणी गुरे वासरे बाहेर पडुनी वावरू लागली निर्भय मनी पक्षीही गगनी उडाले पाहूनी पूर्वील भयंकर प्रकार मानून या बाबांचे उपकार जन सर्व गेले घरोघर गुरेही सुस्थिर फरकली ऐसा हा साई दयेचा पुतळा तयासी भक्तांचा अतिजिव्हाळा लेकुरा जैसा आईचा कळवळा किती मी प्रेमळा गाऊ त्या अग्नीवरी ही ऐसीच सत्ता ये अर्थीची संक्षिप्त कथा श्रोता परिसिजे सादर चित्ता कळेल अपूर्वता शक्तीची एकदा माध्यान्हीची वेळ धुनीने पेट घेतला सबळ कोण राहील तेथ जवळ ज्वाळा कल्लोळ उठला प्रचंड वाढला ज्वाळा माळी तक्तपोशीला शिखा भिडली वाटे होते मशिदीची होळी राख रांगोळी क्षणात तरी बाबा मनी स्वस्थ सकळ लोक चिंताग्रस्त तोंडात बोटे घालीत समस्त कायही शिकस्त बाबांची एक म्हणे आणा की पाणी दुजा म्हणे घालावे कोणी घालिता माथा सटका हाणी कोणत्या ठिकाणी जाईल मनी जरी सर्व अधीर विचारावया नाही धीर बाबाच तव होऊनी अस्थिर सटक्यावरी कर टाकियला पाहोनी ज्वाळांचा भडका हाती घेऊन या सटका हाणीती फटक्यावरी फटका म्हणती हटका माघारा धुनी पासाव एक हात स्तंभावरी करीती आघात ज्वाळांकडे पहात पहात सबूर सबूर वदत ते फटक्या फटक्यास खाली खाली ज्वाला नरम पडू लागली भीती समूळ उडून गेली शांत झाली तै धुनी तो हा साई संतवर ईश्वराचा दुजा अवतार डोई तयाच्या पायावर ठेविता कृपा कर ठेविल होऊन श्रद्धा भक्तियुक्त करील जो या अध्यायाचे नित्य पारायण होऊन स्वस्थ चित्त आपदा निर्मुक्त होईल फार काय करू मी कथन शुद्ध करोनिया अंतःकरण नेमनिष्ठ व्हा साई परायण ब्रह्म सनातन पावाल पुरेल अपूर्व इच्छित काम व्हाल अंती पूर्ण निष्काम पावाल दुर्लभ सायुज्य धाम अखंड राम लाधाल असो जया भक्तांच्या चित्ती भोगावी परमार्थ सुख संवित्ती तेणे या अध्यायानुवृत्ती आदर वृत्ती ठेवावी शुद्ध होईल चित्तवृत्ती कथा सेवनी परमार्थ प्रवृत्ती इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती पहावी प्रचिती बाबांची हेमाडपंत साईस शरण पुढील अध्याय अतिपावन गुरु शिष्यांचे ते महिमान घोलपदर्शन गुरुपुत्रा शिष्यास कैसाही प्रसंग येवो तेणे न त्याजावा निज गुरुदेवो साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो दावी दृढ भावो वाढवी जे जे भक्त आले पायी प्रत्येका दर्शनाची नवाई
कोणास काही देऊनी ठाईच दृढ केले. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई महिमा वर्णनम नाम एकादशोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पण. अथ श्री साई सच्चरित अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय सद्गुरु साईनाथा. नमितो चरणी ठेवुनी माथा. निर्विकार अखंडैक स्वरूपता शरणागता कृपा करी. सच्चिदानंदा आनंद कंदा भवद वार्ता सौख्य निष्पंदा. अद्वैत बोधे द्वैत छंदा मंदाच्याही वारिसी. अवघ्या ठाई पूर्ण भरले गगन जैसे हे विस्तारले. ते चिकी तव स्वरूप रेखाटले अनुभवी भले दैवशाली. साधूंचे व्हावे संरक्षण असाधूंचे समूळ निर्दळण. एतदर्थची ईश्वरावतरण संत हे विलक्षण या परते. साधू असाधू संता समान एक मोठा एक ऊन. हे जाणे ना जयांचे मन समसमान उभयाजे. ईश्वराहूनी संत मोठे असाधूंसी आधी लाविती वाटे. मन जयांचे तिळ तिळ तुटे प्रेम दाटे दीनार्थ. भवसागराचे हे अगस्ती अज्ञान तमाचे हे गभस्ती. परमात्म्याची येथेच वस्ती वस्तुतः हे तदभिन्न. ऐशातील हा साई माझा अवतरला भक्त काजा. मूर्तिमंत ज्ञान राजा कैवल्य तेजाधिष्ठित. जीवमात्री अत्यंत ममता इतरत्र अत्यंत अनासक्तता. ठाई सत्ता ठाई विरक्तता निर्वैर समता सर्वत्र. जयान शत्रुमित्र भाव सरिसे जया रंकराव. ऐसा जो साई महानुभाव ऐका प्रभाव तयाचा. संत आपुल्या पुण्यकोडी वेचिती भक्त प्रेमाच्या ओढी. न पाहती आड पर्वत दरडी घालिती उडी भक्तार्थ. एक अज्ञानी म्हणून नेणती परमार्थ काय कशाशी खाती. स्त्री पुत्र धनकामी लोलंगती बिचारी नेणती ती सोडा. ऐसी नेणती बाळी भोळी देवतया ते कृपा कुरवाळी. देवासी विमुख देवा निराळी अभिमान पोळी तया ते. अज्ञानियांची येईल कीव संत एकादा लावील जीव. विश्वास प्रकटेल लाठीव ज्ञानाची ताठीव निष्फळ. पंडितम मन्य मूढमती शुष्काभिमाने उगीच फुगती. भक्तिपंथ अवहेळिती नको संगती तयांची. नको वर्णसंकर बंड नको वर्णाभिमान थोतांड. न व्हा वर्णाश्रम धर्मलंड पाखंड पंडित न व्हावे. वेद वेदांग पारंगत ज्ञान गर्वे मदोन्मत्त. भक्ती मार्गाचे आड येत तयांची धडगत दिसेना. अज्ञानी विश्वास पडिपाडे तरेल तो भवभय साकडे. परी या शास्त्र पंडितांचे कोडे कदा नुलगडे कवणाते. संतां पायी ठेविता विश्वास अज्ञानिया अज्ञान निरास. ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास उपजेल तयास सद्भाव. असो एकदा सुदैव परिपाटी कैसी घडली विचित्र गोष्टी. होती एका कर्मठाचे ललाटी अलभ्य भेटी साईंची. तयाचा संकल्प होता वेगळा योगायोग होता निराळा. तेणेची शिरडीचा लाभ घडला दृष्टीस पडला निजगुरु. ते अतिसुरस कथानक जे गुरु महात्म्य प्रकाशक. श्रवण कराजी आवश्यक प्रेम निदर्शक गुरुभक्ता.
नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे अग्निहोत्री उपनाम मुळे पूर्व पुण्याईच्या बळे शिर्डीस आले एकदा गाठी नसता हे बळ शिर्डीस कोणीही ठरेना पळ कोणाचा कितीही निश्चय प्रबळ न चले चळवळ बाबांपुढे कोणी म्हणेल मी जाईन मन माने तो तेथे राहीन नाही तयाच्या हे आधीन पराधीन तो सर्वस्वी ऐसे मी म्हणता थकले कित्येक निश्चय करिता साई एक स्वतंत्र देवता गळे अहंता इतरांची आपुली पाळी आलिया वीण बाबांसी होईना आपुले स्मरण कानी न येई तद्गुण वर्णन दर्शन स्फुरण कोठून जावे साई समर्थ दर्शना असता कित्येकांची कामना योगची आला नाही त्यांना साई निर्वाणापर्यंत पुढे जाऊ जाऊ म्हणता आड येऊनी दीर्घसूत्रता राहिले कित्येक येता येता बाबाही निधनता पावले आज उद्या करीत राहिले अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले ऐसे पश्चात्ताप पावले अंती नागवले दर्शना ऐसियांची जी राहिली भूक परिसता कथा या आदरपूर्वक पुरविल दुधाची तहान ताक विश्वास एक ठेविता बरे जे भाग्ये कोणी गेले दर्शन स्पर्शने चित्ती झाले ते काय तेथे यथेच्छ राहिले बाबांनी ठेविले पाहिजे आपुल्या पायी कोणान जाववे राहू म्हणता कोणान राहवे आज्ञा होई तोच वसावे माघारा जावे जा म्हणता एकदा काका महाजनी शिर्डीस गेले मुंबईहुनी एक आठवडा शिर्डीस राहुनी परतावे मनीतयांचे चावडी सुंदर शृंगारीत बाबांसमोर पाळणा टांगीत कृष्ण जन्माचा उत्सव करीत आनंदे नाचत भक्तजन गोकुळाष्टमीचा ही सोहळा आनंदाने पहावा डोळा साधूनी ऐसी मौजेची वेळा काका शिर्डीला पातले आरंभीच बाबांच्या दर्शना जाता बाबा पुसती तयांना परतणार केव्हा निज सदना विस्मित मना ताई काका भेटता क्षणीचा हा का प्रश्न काका जाहले विस्मयापन्न राहू शिर्डीत 8 दिन होते की मन तयांचे बाबाची जेव्हा स्वये पुसती उत्तर देणे काका प्रती तेही वाटे बाबाची सुचविती म्हणून देती योग्य ते बाबा जेव्हा देतील आज्ञा परतेन तेव्हा आपुले सदना प्रत्युत्तर येताची काकांच्या वदना उदयीक जाना म्हणाले आज्ञा केली शिरसाप्रमाण करूनी बाबांसी अभिवंदन असता अष्टमी सारखा सण केले प्रयाण तेच दिनी पुढे जमते गावी येती पेढीवरती जाऊनी पाहती मालक मार्ग प्रतीक्षाच करीती काका परतती केव्हाही मुनीम एकाएकी आजारी मालकास काकांची जरुरी काकांनी त्वरित यावे माघारी पत्र शिर्डीवरी मोकलिले काका तेथून निघाल्यावरी टपालवाला तपास करी मग ते पत्र पाठवी माघारी मिळाले घरी काकास तेची पहा की याचे उलट श्रवण करा ही अल्प गोष्ट भक्तांसी नकळे निजाभीष्ट साई ते स्पष्ट जाणतसे एकदा नाशिकचे प्रख्यात वकील नामे भाऊ साहेब धुमाळ बाबांचे एक भक्त प्रेमळ आले केवळ दर्शन उभ्या उभ्या घ्यावे दर्शन करूनिया पायी नमन घेऊनी उदी आशीर्वचन जावे परतोन हे पोटी परतता वाटेवर निफाडास उतरणे होते धुमाळास तेथे एका मुकदम्यास जाणे तयांस आवश्यक हा जरी तयांचा बेत बाबा जाणत उचितानुचित परत जावया आज्ञा मागत बाबा न देत ती त्यांना
आठवडा एक ठेवून घेतले, आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले, सुनावणीचे कार्य लांबले, तैसेच गेले 3 वार. आठवड्यावरही काही दिवस ठेवून घेतले धुमाळांस, इकडे मुकदम्याचे तारखेस न्यायाधीशास अस्वस्थता. जन्मात कधीही नाही ठावा, ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा, मुकदमा अपाप पुढे ढकलावा, काळ लागावा सार्थकी. असो धुमाळांस साई सहवास, पक्षकाराचा चिंता निरास, घडून आले अप्रयास, ठेविता विश्वास साईवर. पुढे मग योग्य काली धुमाळा ते आज्ञा दिधली, कार्ये सर्व यथास्थित झाली, अघटित केली साईंची. मुकदमा चालला 4 मास, जाहले 4 न्यायाधीश, परी अखेरीस आले यश, आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्त प्रवर नाना साहेब निमोणकर, कैसा तयांच्या पत्नीचा कैवार, घेतला तो प्रकार परिसावा. निमोण गावीचे वतनदार, न्यायाधीशाचा कारभार, सोपवी जया सरकार, वजनदार हे मोठे. माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ, वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ, जाया ही मोठी एकनिष्ठ, साईच इष्ट दैवत जा. सोडून या वतनी गाव, शिर्डीत दोघाही दिधला ठाव, साई चरणी ठेवून भाव, सुख स्वभाव वर्तती. उठून या ब्राह्ममुहूर्ती, प्रातस्नान पूजन सारिती, कराया नित्य काकड आरती, चावडी प्रती ती येत. पुढे आपुली स्तोत्रे म्हणत, नाना बाबांपाशीच राहात, होई सूर्यास्त तोपर्यंत, सेवेत निरत बाबांच्या. लेंडीवरी बाबांस नेत, मशिदीत आणून घालीत, पडेल ती सेवा करीत, प्रेम भरित मानसे. बाईनेही आपुल्या परी, करवेल ती बाबांची चाकरी, करावी अतिप्रेम भरी, दिवसभरी तेथेच. मात्र कराया स्नानपान, स्वयंपाक जेवण खाण, अथवा रात्री कराया शयन, निजस्थान सेवावे. बाकी अवशेष सर्व काळ, दुपार तिपार सांज सकाळ, घालवी हे दाम्पत्य प्रेमळ, राहुनी जवळ बाबांच्या. असो या दोघांची सेवा वर्णिता, होईल बहु ग्रंथ विस्तरता, म्हणून प्रस्तुत विषया पुरता, भाग मी आता ऐकवितो. बाईसी जाणे बेलापुरी, मुलगा तेथे थोडा आजारी, केली पतीच्या विचारी, तेथे तयारी जाण्याची. पुढे नित्यक्रमानुसार, बाबांचाही घेतला विचार, पडताची बाबांचा होकार, घातला कानावर पतीच्या. असो ऐसे निश्चितपणे, ठरले बेलापूरचे जाणे, पुढे पडले नानांचे म्हणणे, उद्याच परतणे माघारा. नानासी होते काही कारण, म्हणून म्हणती तिज लागून, जा परी ये परतोन, दुश्चित मन कुटुंब. दुसरे दिवशी पोळ्याची अवस, तोही तेथेची काढावा दिवस, होती बाईच्या मनाची हौस, येईना मनास नानांच्या. शिवाय अमावास्येचा दिन, अनुक्त कराया गमनागमन, बाईस पडले कोडे गहन, कैसी सोडवण होईल. बेलापुरास गेल्या विण, वाटेन तिजला समाधान, दुखविता नये पतीचे मन, आज्ञोल्लंघन मग कैचे. असो मग केली तयारी, निघाली जावया बेलापुरी, लेंडीस निघाली बाबांची स्वारी, नमस्कारी तया ते. कोणीही बाहेर गावी जाता, पावावया निर्विघ्नता, देवा पुढे खालवी माथा, तीच की प्रथा शिर्डीत. परी तेथींचा देवसाई, जावयाची कितीही घाई, निघावयाचे समयी डोई, तयांचे पायी ठेवीत. या तेथील क्रमानुसार, साठ्यांची या वाड्या समोर, बाबा उभे असता क्षणभर,
बाईने चरण वंदिले. नाना साहेब निमोणकर आदि करून सान थोर, येऊन तेथे दर्शन तत्पर, करीती नमस्कार बाबांना. ऐसिया समस्त मंडळी देखता, विशेषतः नानांचिया समक्षता, बाबा जे वदले बाईस तत्वता, पहावी समयोचितता तयांची. पायी ठेवूनिया माथा, निघावयाची आज्ञा मागता, जा बरे लवकर जा आता, स्वस्थ चित्ता असावे. गेल्यासारखे 4 दिवस, सुखी राही बेलापुरास, विचारूनिया सर्वत्रास, माघारी शिर्डीस येई तू. असो बाबांचे वचन, बाईस अकल्पित शांतवन, निमोणकरांसी पटली खूण, समाधान उभयता. सारांश आपण करावे बेत, आम्हान जाणवे आदि अंत, हिताहित जाणती संत, काही न अविदित तया ते. भूत भविष्य वर्तमान, करतला मलकवत तया ज्ञान, करिता तयांच्या आज्ञेत वर्तन, सुख संपन्न भक्त होती. असो आता पूर्वानुसंधान, चालवू मुख्य कथा निरूपण, कैसी मुळ्यांवरी कृपा करून, दिधले दर्शन गुरुचे. श्रीमंत बापू साहेब बुट्टी, हेतू घ्यावी तयांची भेटी, परतोनी जावे उठाउठी, मुळ्यांच्या पोटी हे होते. असो हा जरी त्यांचा हेत, बाबांचा त्यात अन्य संकेत, तो चमत्कार ते इंगित, सावचित्त परिसावे. श्रीमंतांची भेट झाली, मंडळी मशिदी लागी निघाली, मुळ्यांनाही इच्छा उदेली, निघाले मंडळी समवेत. मुळे षटशास्त्री अध्ययन, ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण, सामुद्रिकातही तैसेची पूर्ण, रमले दर्शन होताच. पेढे बत्तासे बर्फी नारळ, नारिंगादी फळफळावळ, अमूप अर्पिती जन प्रांजळ, भक्त प्रेमळ बाबास. शिवाय तेथे येती माळिणी, जांब केळी ऊस घेऊनी, बाबा खरीदिती आलिया मनी, पैसे देऊनी पदरचे. पल्लवचा पैका खर्च करीत, आंब्याच्या पाट्या खरेदीत, केळी ही उमाप आणवीत, वाटीत मनसोक्त भक्तांना. एक एक आंबा घेऊनी करी, धरूनी दोन्ही तळहस्ताभ्यंतरी, सोडूनी मऊ झालियावरी, भक्ता करी मग देत. आंबा लाविता ओठी, रस एकदाच उतरावा पोटी, जैसी भरली रसाची वाटी, सालबाठी फेकावी. केळ्यांची तो अपूर्व शैली, भक्तांनी घ्यावी गर्भनभाळी, बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली, काय त्या केली अद्भुत. ही सर्व फळे आपुले हाती, बाबा तेथे अवघ्यांसी वाटिती, कोकाली आलिया चित्ती, स्वये चाकिती एकादे. या क्रमाची या परिपाटी, केवळ भक्तजनांची यासाठी, खरीदून केळियांची पाटी, बाबा वाटीत होते तै. शास्त्री बुवांस आश्चर्य गहन, जाहले देखून बाबांचे चरण, ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण, करावे मन जाहले. भक्त काका साहेब दीक्षित, होते तेव्हा निकटस्थित, उचलून 4 रंभा फळे देत, बाबांचे हातात ते धवा. कोणी बाबांस बहु विनविले, बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे, पातले चरणी पुण्य बळे, प्रसाद फळे द्या किया. विनवा कोणी वा न विनवा, बाबांचे आलिया वीण जीवा, कोणा ते काही न देती ते केव्हा, करीती तेव्हा काय ते. केळी न मुळे हात मागती, तदर्थ पुढे हात पसरिती, बाबा न तिकडे चित्त देती, प्रसाद वाटिती सकळिका. मुळे बाबांस करीती विनंती, फळे नको हात द्या मागती, पाहू येते सामुद्रिक वदती, बाबा न देती त्या हात. तरीही मुळे पुढे सरकत, सामुद्रिकार्थ हात लांबवीत,
बाबान तिकडे ढुंकून पाहात, जणू नाहीत गावीचे त्या. पसरल्या मुळ्यांचे हाती बाबा ती 4 केळी ठेविती. बसा म्हणती परी न देती, मुळ्यांचे हाती निजहस्त. आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय, तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय. अवाप्त सकळ काम साईराय, सद्भक्ता माय बाप जो. पाहुनी बाबांची निस्पृह स्थिती, सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती. शास्त्री बुवा हस्त आवरिती, नाद टाकिती बाबांचा. काही वेळ स्वस्थ बैसले, मंडळी समवेत वाड्यात गेले. स्नान केले सोवळे ल्याले, आरंभू सरले अग्निहोत्र. इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर. म्हणती गेरू घ्या रे बरोबर, भगवे अंबर परिधानू. सर्वांस वाटला चमत्कार, गेरूचे बाबा काय करणार. जो तो करू लागे विचार, गेरू स्मरला आज का. बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी, काय अर्थ जाणावा कोणी. परी आदरे साठविल्या श्रवणी, अर्थश्रेणी वोगरिती.